नमस्कार, स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ज्युडिथ सुमनवा तुलुका। कांगो प्रजासत्ताकच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ज्युडिथ सुमनवा तुलुका यांची। यांच्या अगोदर या कांगो देशाचे पंतप्रधान होते मिशेल सामा लुकोंडे। कांगो हा एक आफ्रिकन देश आहे आणि या कांगो देशाची राजधानी आहे किन्शासा। कांगो देशाचे राष्ट्रीय चलन आहे कांगोलीज फ्रँक। कांगो देशाचे सध्या राष्ट्रपती आहेत फेलिक्स त्सिसेकेडी आणि या कांगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत सध्या ज्युडिथ सुमनवा तुलुका। प्रश्न क्रमांक 2, फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या 41व्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जयश्री दास वर्मा। जयश्री दास वर्मा जी आहेत यांची 2024-25 या वर्षासाठी फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या 41व्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। आता ही जी फिक्की आहे तर फिक्कीचा फुल फॉर्म होतो फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज। ही एक आपल्या भारतामधील गैर सरकारी व्यापारी संघटना आहे बघा फिक्की। आणि या फिक्कीची स्थापना जी आहे तर ती 1927 साली करण्यात आली होती। या फिक्कीचे संस्थापक आहेत घनश्याम दास बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूर। फिक्कीचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि फिक्कीचे अध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर अनिश शहा। यानंतर पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, जलद तक्रार निवारणासाठी डॅश डॅशने स्कोर्स 2.0 चे अनावरण केले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सेबी। सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या तक्रारी 21 दिवसाच्या आत सोडवण्यासाठी सेबीने या स्कोर्स 2.0 चं अनावरण केलेलं आहे। सेबी म्हणजे सेबीचा फुल फॉर्म होतो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। सेबीची स्थापना 21 फेब्रुवारी 1992 रोजी करण्यात आली आहे। सेबीचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सेबीची रचना जर पाहिली आपण तर यामध्ये एक अध्यक्ष आणि 8 सदस्य असतात आणि हे जे 8 सदस्य आहेत तर यामध्ये देखील 4 पूर्णवेळ सदस्य आणि 4 अर्धवेळ सदस्य असतात। या सेबीचे अध्यक्ष आहेत सध्या माधवी पुरी बुच। तुम्हाला आठवत असेल माधवी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत आणि सेबी जे आहेत रे वित्त मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असतं। प्रश्न क्रमांक 4, जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद नुकतंच डॅश डॅश या ठिकाणी पार पडली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब्रुसेल्स। जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद नुकतंच कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी। या परिषदेमध्ये जगातील एकूण 34 देशाचे प्रतिनिधी सहभागी झालेले होते आणि या परिषदेचं उद्दिष्ट होतं अणुऊर्जा अंमलबजावणीला गती देणे। या परिषदेचं व्यवस्थापन जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि बेल्जियम यांच्या सहकार्याने करण्यात आलेलं होतं। आता या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना जर बघितली आपण तर ती 29 जुलै 1957 रोजी करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचं मुख्यालय आहे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना या ठिकाणी। आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी आपण बघितले नुकतंच 54वी जागतिक आर्थिक परिषद 2024 आयोजित करण्यात आलेली होती आणि ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी 7वी हिंदी महासागर परिषद आयोजित करण्यात आली होती 2024 ची। प्रश्न क्रमांक 5, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार डॅश डॅश या राज्यात मिळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दिल्ली। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार आपल्या भारतामध्ये सर्वाधिक पगार कोणत्या राज्यामध्ये मिळतो तर दिल्ली या राज्यामध्ये। दिल्ली या राज्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे केरळ हे राज्य, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे हिमाचल प्रदेश, चौथ्या क्रमांकावरती आहे उत्तराखंड आणि 5व्या क्रमांकावरती आहे जम्मू आणि काश्मीर। कशा बाबतीत तर सर्वाधिक पगार मिळण्याच्या बाबतीत पुरुष कामगारांना। आणि याच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार आपल्या देशामध्ये सर्वाधिक कमी पगार जो आहे तर तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये मिळतो बघा। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे कमी पगाराबाबतीत छत्तीसगड हे राज्य, तिसऱ्या क्रमांकावरती आहे ओडिसा, चौथ्या क्रमांकावरती आहे गुजरात आणि 5व्या क्रमांकावरती आहे आपलं महाराष्ट्र। आता आपल्या देशामध्ये सर्वाधिक पगार मिळण्याच्या बाबतीत जर बघितलं तर आपलं महाराष्ट्र राज्य हे 18व्या क्रमांकावरती आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरुष कामगारांना सरासरी 7,437 रुपये इतका पगार मिळतो तर महिला कामगारांना सरासरी 5,431 रुपये इतका पगार मिळतो। यानंतर पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, IMT ट्रायलेट 2024 युद्ध सरावाची दुसरी आवृत्ती डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आली आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, मोझाम्बिक।
भारत, मोझाम्बिक आणि टांझानिया या देशादरम्यानच्या नौदलादरम्यान जो संयुक्त सागरी युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे नुकतंच IMT ट्रायलेट नावाचा, तर याची 2024ची दुसऱ्या क्रमांकाची जी आवृत्ती आहे तर ती मोझाम्बिकमधील नकाला या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बघा, 28 मार्च 2024 रोजी. प्रश्न क्रमांक 7. प्रत्येक वर्षी भारत सरकारकडून 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान डॅश डॅश हा सप्ताह साजरा केला जातो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अंधत्व प्रतिबंध सप्ताह. प्रत्येक वर्षी आपल्या भारत सरकारकडून 1 एप्रिल ते 7 एप्रिल हा जो आठवडा आहे किंवा हा जो सप्ताह आहे तर तो काय म्हणून साजरा केला जातो? अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कधीपासून? 1960 पासून. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान. राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो 11 ते 17 जानेवारी दरम्यान. कधीपासून? 1989 पासून. आणि आपल्या भारतामध्ये वन्यजीव सप्ताह जो आहे तर तो 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. आता मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्या भारतामध्ये आपण वन्यजीव दिन कधी साजरा करतो, याचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 8. जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा 2024मध्ये भारताने डॅश डॅश पदके जिंकली आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 26. नुकतंच जो 2024चा युवा बॉक्सिंग विश्वचषक पार पडलेला आहे तर त्यामध्ये आपल्या भारताने एकूण पदके किती जिंकलेली आहेत? 26. याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मॉन्टेनेग्रो या ठिकाणी बघा. लक्षात ठेवा, आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? मॉन्टेनेग्रो या ठिकाणी. आणि यामध्ये आपल्या भारताने 5 सुवर्ण पदकं, 9 रौप्य पदकं आणि 12 कांस्य पदकं असे एकूण किती पदके जिंकलेले आहेत? तर 26 पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग नियम डॅश डॅश पासून लागू झाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1 एप्रिल. आपला जो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे किंवा आपण काय म्हणतो तर नाही म्हणून ओळखतो बघा, तर याचा जो एक वाहन एक फास्टॅग नियम आहे तर कधीपासून लागू झालेला आहे? 1 एप्रिल 2024 पासून. नाही म्हणजे त्याचा फुल फॉर्म होतो नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि हा जो नवीन नियम लागू झालेला आहे तर नव्या नियमानुसार आता वाहनावरती एकापेक्षा जास्त फास्टॅग लावता येणार नाही आहेत. या नाहीची स्थापना झालेली होती 1995 साली. आणि हा जो अधिनियम आहे आपला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिनियम तर तो आहे 1988 सालचा. या दोन्हीमध्ये थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं. अधिनियम जर म्हटलं तर तो आहे 1988चा आणि या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना जर म्हटली तर ती आहे 1995ची. सध्या या नाहीचे अध्यक्ष आहेत संतोष कुमार यादव. प्रश्न क्रमांक 10. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद डॅश डॅश या राज्याने पटकावले. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी ज्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा पार पडलेल्या आहेत तर त्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही या संघाचं विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाचं हे 39वे राष्ट्रीय विजेतेपद ठरलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो महिला खो खो संघ आहे तर त्याचं हे 25वे राष्ट्रीय विजेतेपद ठरलेलं आहे. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान डॅश डॅश यांनी मिळविला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. या प्रश्नाबद्दल आपण कालच्याच व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सर्वजण कमेंटमध्ये सांगतील अशी अपेक्षा आपण ठेवूयात. अशा प्रकारे आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते रोज आपण स्पष्टीकरणासह या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये पाहत आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीची आणि GKच्या PDF नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.